मुंबईसह पश्चिम उपनगरामध्ये आज सकाळपासून अधूनमधून जोरदार पाऊस। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, वांद्रे परिसरामध्ये मुसळधार पावसाच्या सरी। मुंबईच्या अंधेरीमध्ये तुफान पाऊस। पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली। 3 ते 4 फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये मुसळधार पाऊस। वरळी सीलिंगच्या मुख्य रस्त्यावर 1.5 ते 2 फूट साचलं पाणी। पाण्यामुळे वाहनं बंद पडत असल्याचं चित्र। मुंबईच्या दादर परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला। 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं नागरिकांनी समुद्रकिनारी येणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन। मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये तुफान पाऊस। पश्चिम द्रुतगती महामार्गावरती वाहन चालक गाडीचे हेडलाईट चालू करून गाडी चालवत असल्याचं चित्र। पालघर जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी। पावसामुळे नदी नाले पुन्हा ओसंडून वाहू लागले। सूर्या आणि वैतरणा नदीलाही पूर। ठाण्याच्या धर्मवीर नगरचा बसस्टॉप रस्त्याचा एका बाजूला कोसळला। सुदैवानं घटनास्थळी कुणालाही दुखापत नाही। ठाण्यातही संततधार पाऊस। पडणाऱ्या पावसामुळे ठाणे घोडबंदर रोड तसंच नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। मुंबई नाशिक महामार्गावरती पुन्हा वाहतूक कोंडी। 8 ते 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा। सातत्यानं होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे खासदार सुरेश भाकरे रस्त्यावर। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती हायड्रोजन गॅसचा ट्रक उलटला। मध्यरात्री 2 पासून आतापर्यंत महामार्गावरील वाहतूक विस्कळीतच। मुंबई गुजरात लेनवरील 10 ते 15 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। कसारा घाटामध्ये रेल्वे मार्गावर कोसळली दरड। मुंबईकडे येणाऱ्या 3ऱ्या रेल्वे मार्गिकेवरती दरड कोसळल्यानं नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या मधल्या मार्गिकेवर वळवल्या। मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। पश्चिम रेल्वे मार्गावर वसई भाईंदर दरम्यान रविवारी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक। ब्लॉक काळामध्ये अप आणि डाऊन उपनगरीय सेवा बंद राहणार। हार्बर रेल्वे मार्गावरती रविवारी वडाळा रोड मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते पनवेल मार्गावरील सेवा बंद राहणार। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर बैठक। पोलीस आणि बीडीडी चाळीमधील रहिवाशांच्या घरांबाबत बैठकीत चर्चा। मुख्यमंत्र्यांसोबत अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित। पुण्यामधील पूरग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई द्या। राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। मुख्यमंत्र्यांनी मदतीबाबत तत्काळ आदेश दिल्याची मनसेच्या संदीप देशपांडेंची माहिती। राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे एसआरए विकासकांवर कारवाईचे निर्देश। बीडीडी चाळ आणि पोलीस वसाहतीमधील रहिवाशांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचेही दिले निर्देश। राज ठाकरेंनंतर शरद पवारांनी वर्षावरती जात घेतली। मुख्यमंत्री शिंदेंची भेट। राज्यामधील विविध प्रश्नांबाबत चर्चा। वर्षा निवासस्थानी शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवेळी अदानी कंपनीचे 2 अधिकारी उपस्थित। सूत्रांची माहिती, मी माझ्या कामासाठी भेट घेतली। मी गेल्यानंतर अदानींचे अधिकारी आले असावेत। शरद पवारांची एबीपी माझाला माहिती। खासदार नरेश म्हस्केंची मध्यस्थी। नवी मुंबईचे शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचं उपोषण अखेर। 3ऱ्या दिवशी मागे झोपडपट्टीवासियांचं सर्वेक्षण करण्याचं म्हस्केंकडून आश्वासन। आमदार जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक। आरोपी श्रवण दुबेसह अन्य एकाला अटक। हल्ल्यापूर्वी श्रवणनं आरोपींना घेऊन गाडीचा पाठलाग केल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।